12 वाजता आपण हे मिशन सुरू करणार आहोत, कारण 12 वाजता हॉस्पिटलमधली रहदारी थोडीशी कमी असते म्हणून. याच वेळेला दोन्ही ठिकाणी आपल्याला जायचंय, त्यामुळे उद्या 12 वाजता. ओके? रेवा, मला माहिती आहे गेले अनेक वर्ष तू या ऑर्गन ट्रॅफिकिंगच्या केसवर काम करतेस, खूप मेहनत घेतली असते याच्यासाठी. उद्याच्या मिशनमुळे कदाचित आपल्याला ह्याच्या पुढची लीड मिळू शकते, त्यामुळे सगळेच जण अलर्ट राहतील. काहीही झालं तरी हे गुन्हेगार लवकरात लवकर डिपार्टमेंटच्या ताब्यात असायला पाहिजे. युवराज, हाय. काय रे, कुठे होतास? मी हे काय इथे बाहेर होतो आता. मागे काय 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 नाही. हातात काय दाखव. अच्छा, हातात हे सुनेचं पार्सल आहे तुझ्या. अरे काय म्हणजे आयुष्यात कधी क्रेडिट कार्ड वापरलं नव्हतं, कौशिकीने दिल्यापासून वापरतच सुटले. तुला मग दिवसभरातलं हे 6वं पार्सल आहे. म्हणून म्हणत असते मी, आपल्या बरोबरीच्या लोकांबरोबर नातं जोडायला हवं. पण कौशिकीला 100 वेळा सांगितलं तरी ऐकणार आहे का ती? नाही. तर बघा आपल्या कर्माची फळं. ती तर भोगतोच आहे. म्हणून तुला सांगतो, तू ना एकदा निशिया समजाव. तिला म्हणा ऊस गोड लागला म्हणून मुळा सगळं खायचा नसतो. असं ॲज इट इज वाक्य नको बोलू, नाहीतर परत विचारेल कुठला ऊस काय गोड लागलं. तू तुझ्या भाषेत समजाव तेवढंच. आणि तुला वेळ मिळेल तेव्हा समजाव. ठीक आहे, बघू दे मला काय 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 असणार काय त्यात. म्हणजे तिची अक्कल किती चालते माहिती आहे ना तुला. ब्युटी प्रोडक्ट्स, काहीतरी मेकअपचं सामान, काय ज्वेलरी वगैरे असेल फार फार तर काय काय असणार आहे असून असून. पण बघू देत ना आपले किती पैसे. मामा काय पैसे, पैशांचं काय आपल्याला. आपण कोण आहोत, खांडेकर. हे एवढ्याशा पैशांवरून तिच्या तोंडी लागायचं आपण आपल्याला शोभतं का. आपण आपली इमेज का कमी करून घेतोय मला कळत नाही. जाऊ दे ना, सोड ना. ठीक आहे, चल. का? अरे आता तूच म्हणालास ना बोल तिच्याशी म्हणून. हो, पण असं आता लगेच नको ना. ती म्हणून काय मामाला घेऊन आला लगेच समजायला. अरे ते बरोबर आहे ना वाटत. माझी पण काय इमेज आहे की नाही. मी एक काम करतो, मी तिच्याशी जाऊन बोलतो म्हणजे ओरडतोच तिच्यावर आता. आणि तिला सांगतो यापुढे हे असं सगळं झालं नाही पाहिजे. ओके, मग तुम हुकुम का इक्का हो, तुम्हारी एंट्री बाद में होगी. हां, आता मी आहे ना. मी हॅलो, हाय. अरे यार लॉन्ग टाइम नो सी यार. माझं तुझ्याकडे काय काम असणार. कौशिकीचा निरोप आहे. काय? काही नाही. उद्या तिची एक महत्वाची मीटिंग आहे आणि इराला पुढच्या वर्गात ऍडमिशन करून घ्यायचं. त्यामुळे उद्या तुला हे जाऊन करावं लागेल. उद्या? नेमकी उद्या? का? आता काय कारण आहे? हा म्हणजे काय झालंय, माझ्या आश्रमात जरा वाटलंच मला. नेमकं हेच कौशिकीला सांगत होते मी, की काम करायला सांगितलंस तर कारणं देणार. आपल्या मोठ्या सुनेला फक्त मोठी सून म्हणून मिरवायचंय, कामं करायची नाहीये. नाही नाही, असं काही नाहीये. खरंच असं काही नाहीये. मला खरंच आश्रमात एक खूप महत्वाचं काम होतं म्हणून. बाकी ठीक आहे. मग मी सांगून टाकते कौशिकीला की तुला मोठ्या सुनेच्या जबाबदाऱ्या पार पाडता येणार नाही. नाही, नको. तुम्ही असं काही नका सांगू. मी जाते. किती वाजता जायचंय? 12 ते 1:30च्या मध्ये. उद्या शेवटचा दिवस आहे, त्यामुळे तुझी सगळी कामं बाजूला टाक आणि आधी हे काम कर. हो, करते. बाहेर जायचंय? कुठे? श्रावणबाई निघाला असेल कावड घेऊन अनाथ आश्रमात. बरोबर ना हेल्पर? चांगलाच ओळखायला लागलायस रे मला. ताई, आश्रमाचंच काम आहे. मीटिंगला येणं थोडं अवघड वाटतंय मला, पण युवराज आहे ना. अरे मी इथेच आहे. इथेच होतो तुझ्या आधीपासून. डायनोसॉर्स पण माझ्या नंतर आले, तू आत्ता आलाय. मी बोलू युवराज? केदार, लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट. हे बघ, तू आश्रमाचं जे काम करतोयस ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. इट इज अ व्हेरी गुड सोशल सर्व्हिस अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. पण MNNच्या कामाकडे दुर्लक्ष होत असेल तर आय मीन, हे बघ, तू दोन्ही कामं कर,
पण एका कामामुळे दुसरं काम अफेक्ट व्हायला नको असं मला वाटतं. खूप महत्वाची मीटिंग आहे का? ॲक्च्युली येस, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग. मला त्यांना दाखवून द्यायचं आहे की खांडेकरांची बाजू किती स्ट्रॉंग आहे. त्यामुळे प्लीज काही ॲडजस्ट होत असेल तर प्लीज कर, कारण मला तुम्ही दोघंही तिकडे हवे आहात. युवराज, तू सुद्धा. ओके, ठीक आहे, मी बघतो काहीतरी. थँक्यू. दिस इज सो इरिस्पॉन्सिबल. सुंदर मुलींना डोकं नसतं म्हणतात ना, ते अगदी खरं आहे. नाही म्हणजे आता एवढं महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, ते घ्यायला एका इंटर्नला कशी काय पाठवू शकते ती? मला काय कळत नाही. काय आहे आता त्याच्यावर काहीतरी सोल्युशन शोधावं लागेल ना, त्याचा विचार करशील प्लीज. नाही, ते कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आजच्या आज आणायला हवे. आपण जर ऑफिसला गेलो आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट पेपर्स आणायला गेलो तर खूप उशीर होईल. ॲक्च्युली मी एक काम करते, मी इकडेच उतरते आणि मी कॉन्ट्रॅक्ट पेपर्स घेऊन येते, कारण इकडनं जवळ आहे. ताई, पॅनिक होऊ नकोस. हे बघ, तू तिथे असणं खूप महत्त्वाचं आहे आणि गेस्टचं वेलकम करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. सो तुम्ही तिकडे जा, मी ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन येतो. ताई, माझ्यावर विश्वास आहे असं म्हणालीस ना तू, मग मी करतो हँडल. तुम्ही जा गाडी घेऊन. दादा, इथेच थांबा, मी येतो ते.